मुंबई महापौर पदाचा तिढा सुटणार? नवी ऑफर देत भाजपचा तडजोडीला नकार. मग शिंदे सेनेला काय मिळणार? 25 वर्षांचं पालिकेतलं गणित पहिल्यांदाच बदलणार? मुंबई महापालिका सर्वात श्रीमंत महापालिकेच्या महापौर पदाचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे. महायुतीतला भाजप मुंबईचा महापौर भाजपचाच करण्यावर ठाम आहे. पण आता मित्रपक्ष शिंदे सेनेला भाजपनं नवी ऑफर दिली आहे. किंबहुना शिंदे सेनेकडूनच याबाबत इच्छा व्यक्त झाली आहे. ही ऑफर आहे उपमहापौर पदाची. शिंदे सेनेकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त महापौर पद आपल्याला द्यावं अशी मागणी करण्यात आली होती. पण भाजपकडून ही मागणी अमान्य करण्यात आल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे शिंदे सेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार असल्याचं चिन्ह आहे. पण असं झालं तर 25 वर्षाचं महापालिकेतलं सत्तेचं गणित यंदा पहिल्यांदाच बदलणार आहे. ते गणित काय आहे? महापौर पदाबाबत कधी निर्णय होणार? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. निकाल लागून आठवडा उलटत आला तरी महायुतीत महापौर पदावरून गोंधळ सुरूच आहे. त्यातच मुंबईचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे. या आरक्षणाची सोडतही गुरुवारी जाहीर झाली. पण भाजपनं महापौर पदासाठी नाव मात्र जाहीर केलं नाही. दिल्लीतल्या भाजप नेतृत्वानं महापौर पदाबाबत तडजोड करू नका असं सांगितलंय. पण त्याचवेळी शिंदेंना दुखावू नका असंही म्हटलंय. हा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं एक नवी घडामोड समोर आली आहे. शिंदे सेनेला आता मुंबई पालिकेच्या उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार आहे. भाजपनं मिळवलेलं यश पाहता शिंदे सेनेला भाजपसमोर नमतं घ्यावं लागणार असल्याची शक्यता अधिक आहे. महायुतीचा महापौर होणार असं भाजपकडून सांगितलं जात असलं तरी महापौर हा भाजपचाच करण्यावर मुख्यमंत्र्यांसह नेते ठाम आहेत. पण यामुळं मुंबई पालिकेतलं 25 वर्षांचं गणित बदलणार आहे. हे गणित होतं महापौरपदी शिवसेना आणि उपमहापौरपदी भाजप. पण आता भाजप महापौर पदाचा दावा सोडणार नाहीये. त्यामुळे हे गणित 25 वर्षांनंतर बदलण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेच्या एका नेत्यानं लोकमत सोबत बोलताना याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. महापौर पदासाठी आम्ही आजही आग्रही आहोत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी बैठक होऊन अंतिम निर्णय होईल. पण महापौर पद नाहीच मिळालं तर उपमहापौर पद घेऊ असं शिंदे सेनेकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे शिंदे सेनेकडून उपमहापौर पदासाठी नावांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यातही शिंदे सेनेकडून उपमहापौर पदाबरोबरच स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कुणाला पाठवावं याबद्दलचाही विचार सुरू असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान उपमहापौर पदासाठी समृद्धी काते, शैला लांडे, अश्विनी माटेकर यांची नावं चर्चेत आहेत. तर स्थायी समिती शिक्षण समितीसाठी तृष्णा विश्वासराव, संध्या दोशी, अंजली नाईक यांच्यासारख्या आक्रमक नगरसेविकांचा शिंदे सेनेकडून विचार केला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापौर पदाच्या गोंधळाबाबत काय म्हटलंय पाहूया. कुठला काय प्रस्ताव? आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये. मुंबईत काय मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नव्या मुंबईत पण शिवसेना भाजप सत्तेमध्ये आहे. ते दुसरं कोण आहे? आणि पनवेल आहे, मुंबई MMR आहे. राज्यातल्या काही किरकोळ महापालिका सोडल्या तर सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार आहे. आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलोय, काही ठिकाणी वेगळे लढलो, पण शेवटी महायुतीच आहे. जिंकले महायुती. दरम्यान मुंबईत संख्याबळाचं चित्र पाहिलं तर भाजप 49, उद्धव ठाकरेंची शिवसेना 64 तर शिंदे सेना 29 जागांवर जिंकलीय. तर काँग्रेसला 24 जागा मिळाल्यात. इतर पक्षांना एक आकडी नगरसेवक आणता आलेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकूण 227 पैकी 114 जागांची गरज आहे. भाजप आणि शिंदेच्या सेनेची एकूण नगरसेवक संख्या 118 इतकी होतीये. आता मुख्यमंत्री दावोसवरून परतल्यानंतर महापौर पदाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात पालिकेवर शिवसेनेचा महापौर नसेल याची शक्यता अधिक आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.